पथक जे आहे ते राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर आपण पाहतोय की मध्यभागी बसलेला आहे आणि हेच कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते थेट तेलंगणामध्ये गेलेलं होतं। तेलंगणामध्ये आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला जे आहे प्रशांत करण्यात आलेली होती आणि सध्या आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर हा आपण पाहतोय की गाडीमध्ये मध्यभागी बसलेला आहे। प्रशांत कोरटकर याला घेऊन हे पुणे पोलीस कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरची अटकेची प्रक्रिया जी आहे ती राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडली जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाईल। आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर जे आहे ते आपण पाहतोय की कोरटकरला या ठिकाणावर आपण पाहतोय की आता पोलीस स्टेशनमध्ये त्याचा सहकारी आपण पाहतोय की परीक्षित त्याला सुद्धा अटक जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आपण पाहतोय की यांना घेऊन हे कोल्हापूर पोलीस जे आहे ते राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत पाहतोय की पोलिसांच्या आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्थेमध्ये राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळात प्रशांत कोरटकरवरती आपण पाहतोय की अटकेची प्रक्रिया जी आहे ती पार पडली जाईल। मात्र गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागत नव्हता। 1 महिन्यापासून कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते प्रशांत कोरटकरचा शोध घेत होतं। मात्र आपण अखेर पाहतोय की राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात अटकेची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पाडली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टानं जामीन जो आहे अंतरिम जामीन नाकारल्यानंतर प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला। गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत कोरटकरचा तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांकडून होत होता। खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळाली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र काल तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे। थोड्या वेळानंतर अटकेची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडली जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मेडिकल करून दुपारी कोर्टामध्ये जे आहे प्रशांत कोरटकरला हजर केलं जाते। त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आज खरं तर युक्तिवाद करताना प्रशांत कोरटकरचे वकील नक्की काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 1 महिन्यांपासून कोल्हापूर पोलिसांच्या हाती न लागणार आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आणि सध्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला घेऊन आलेले आहेत। मात्र आज दुपारनंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि दुपारनंतर कोर्टामध्ये नक्की युक्तिवाद होऊन कोर्टाचा नक्की निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्ये आपण पाहतोय की जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटक केल्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी प्रशांत कोरटकर त्याचबरोबर त्याच्या सहकार्याची प्राथमिक चौकशी जी आहे ती केली जाईल। 1 महिना प्रशांत कोरटकरनं कुठून कुठपर्यंत प्रवास केलेला होता किंवा नागपूरमधून पळून गेल्यानंतर प्रशांत कोरटकर कुठे होता याचा तपास जो आहे तो कदाचित प्राथमिक पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जाईल आणि या संदर्भातली खरं तर प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून प्रशांत कोरटकरकडून गोळा केली जाऊ शकते। आपण पाहतोय की सध्या हे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळानंतर खरं तर मेडिकलला जे आहे तो कोल्हापूर पोलीस घेऊन प्रशांत कोरटकरला घेऊन जातील। मात्र सध्या आपण पाहतोय की गेल्या 1 महिन्यापासून आपण पाहतोय की कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत होते। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषयी आक्षेपार्ह विधान त्याचबरोबर जे इतिहास तज्ञ आहेत ते इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरवरती याच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। मात्र गेल्या 1 महिन्यांपासून कोल्हापूर पोलिसांना चकवा देत प्रशांत कोरटकर जो आहे तो थेट तेलंगणामध्ये पोहोचला। मात्र सध्या आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ती या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि प्रशांत कोरटकरवरती थोड्याच वेळात अटकेची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल आणि त्यानंतर मेडिकलसाठी प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस जातील। मात्र दुपारी कोर्टामध्ये नक्की काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 1 महिन्यांपासून कोल्हापूर पोलिसांना चकवा देणारा प्रशांत कोरटकर अखेर कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलाय। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, कोल्हापूर। प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस जे आहेत ते आता कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहेत। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे। महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा फरार होता। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आता त्याच्यावर अटकेच्या कागदोपत्री प्रक्रिया ती पूर्ण केली जाणार आहे। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता प्रशांत कोरटकरला आणलं गेलेलं आहे। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। तेलंगणामधून प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता त्याच्या अटकेची पुढची कारवाई जी आहे ती याच
जुनावाडा पोलीस ठाण्यामध्ये जी आहे ती केली जाते आणि यानंतर मेडिकल केल्यानंतर आज दुपारच्या नंतर प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये तब्बल 14 ते 15 तासांना